बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 41 धारदार तलवारींसह एका व्यक्तीला अटक केली आहे। नांदुरातील शाहीन कॉलनीत राहणारा संशयित शेख वसीम शेख सलीम हा तलवारी अवैधरित्या विक्रीसाठी मोटारसायकलवरून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून पोलिसांनी तात्काळ छापा टाकत आरोपीच्या घरची झडती घेतली असता एकूण 82,000 रुपये किमतीच्या 41 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शस्त्र कुठून आणली आणि आणखी कोणी या साखळीत सामील आहे का हे तपासलं जात आहे। या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कार्यवाही करणाऱ्या पथकाचं कौतुक करत 10,000चं रोख बक्षीस जाहीर केलं। आजच्या या कारवाईच्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक बुलढाणा या नात्याने आम्ही या संपूर्ण पथकासाठी एक 10,000चा रिवॉर्ड कॅश रिवॉर्ड आम्ही जाहीर करीत आहोत। त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता ही खूप चांगली कारवाई आमच्या पथकांनी केलेली आहे। अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा यांच्या नेतृत्वात ती कारवाई झालेली आहे व स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, या सर्वांना पथकाला आम्ही 10,000 रुपयाचा कॅश रिवॉर्ड आम्ही घोषित करीत आहोत।